येस. हॅलो एव्हरीवन, मी कांचना दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. चला, आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर मी डिस्कस करणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता जस्ट 15 जूनला जी सेटची एक्झाम झाली होती, त्या सेटचा रिझल्ट 30 ऑगस्टला लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये काही विद्यार्थी क्वालिफाय झाले असतील, काही विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले असतील. ठीक आहे. सो काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे क्वालिफाय झालेत त्यांना काही गोष्टी माहीत असतील, त्यांच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की क्वालिफाय झाले तर मग पुढे काय. पण खूप विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की मॅडम आम्ही तर क्वालिफाय झालो नाही, मग आता आम्ही पुढे काय करायचं, की मॅडम आम्ही तर सेट क्वालिफाय आमची झालेली नाहीये, मग आम्ही पुढे काय करायचं ते आम्हाला मॅडम सांगा. ठीक आहे. सो नक्कीच यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी काजल रणदिवे स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे आणि नक्कीच तुम्हाला अपयशातून यशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग नक्की मी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी मार्गदर्शकांसोबत. ठीक आहे. सो नक्कीच त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे. सो बॅच मध्ये जॉईन तुम्हाला करायचं. इथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने ही बॅच फक्त 2,500 मध्ये आहे. 1 वर्षभर तुम्ही या बॅचचा बेनिफिट करून घेऊ शकतात. ही नवीन बॅच चालू आहे. ठीक आहे. सो नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर फोन करायचे. अदरवाईज 8329588625 या नंबरवर, या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात. आपली बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ठीक आहे. सो नक्कीच आता क्वालिफाय झालेलं नाहीये तर मॅडम आम्ही पुढे करायचं काय, यावर खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. आता 2025 ची एक्झाम तर 15 जूनला झाली. ठीक आहे. 15 जून, जुलै, ऑगस्ट, लगेच 30 ऑगस्टला लगेच तुमचा रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही ते बघू शकतात. आता तुम्हाला काय करायचे आहे, येणारी पुढची सेटची एक्झाम आहे 2026 ची, पुढच्या वर्षीची सेटची एक्झाम येणार आहे, त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. आता ही सेटची एक्झाम कधी असणार काय याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण तरी ते सांगत आहे तुमची नेक्स्ट एक्झाम ही मार्च या एप्रिल मध्ये एक्झाम असू शकते. कधी मार्च या एप्रिल मध्ये एक्झाम असू शकते. सो नक्कीच यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे. आता हा महिना कोणता आहे, तर हा महिना सप्टेंबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 6 महिन्याचा. तुम्ही 6वा महिना नका पकडू, तर 5 महिने तुमच्या हातात आहेत. किती? 5 महिने तुमच्या हातामध्ये आहे. या 5 महिन्यांचा तुम्हाला अभ्यास एवढा छान प्रकारे करायचा आहे की सेटमध्ये जे पेपर 1 आहे आणि तुमचा जो स्पेसिफिक सब्जेक्टवर जो पेपर 2 आहे, यांचा अभ्यास अगदी तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे की तुमचं नक्कीच याच्यामध्ये एक्झाम क्वालिफाईड झाली पाहिजे, हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 चा अभ्यास छान करायचा आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही आता जी सेटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय का झाले नाही, त्याच्या मागचं कारण शोधून काढा. ठीक आहे. आता याच्या मागचं कारण बघा, आपण कोणत्या गोष्टीमध्ये चुकतोय, कोणत्या गोष्टीच्या चुका सुधारायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला चुकांना टाळायचं आहे, त्यातून काय नवीन शिकायचंय, हे आपल्याला कशातून कळतं, तर नक्कीच आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्यामार्फत तुम्हाला कळतं. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत आलेले की टेस्ट सिरीज या तुम्हाला द्यायच्या आहेत. टेस्ट सिरीज मार्फत तुम्हाला म्हणजे तुमचं कुठे चुकत असेल तर तिथे तुम्हाला त्या चुका टाळण्यासाठी या त्या चुका अवॉइड करण्यासाठी, मग त्या चुका न करता तिथे योग्य काय करायचं हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. प्लस टेस्ट सिरीज दिल्याने तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होईल, जर तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं करेक्ट देत असणार तर. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायचे. सो सेटची एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाले नसाल, सेटची एक्झाम जर क्वालिफाय झाले नसाल, तर 2026च्या सेटसाठी तुम्हाला अगदी उत्साहाने तयार राहायचंय आणि आता असा एम ठेवायचे की मला एक्झाम क्वालिफाय करायचीच आहे. ठीक आहे. आणि नक्कीच अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग मी तुम्हाला दाखवेन, नक्कीच तुम्हाला दाखवेन. मी स्वतः पेपर 1 साठी जे मी नोट्स फॉलो केलेले ते सगळे तुम्हाला देईन. त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून ऍड ऑन करून देईन. त्याच प्रकारे माझा पेपर 2 हा इंग्लिश लिटरेचर होतं, ते असेल तर तुम्हाला ॲज इट इज माझे नोट्स भेटतील. पण जर काहींचा इंग्लिश लिटरेचर नसेल, दुसरा काही विषय असेल, तर त्यासाठी सुद्धा आपले एक्सपर्ट टीचर्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलं जाणार. ठीक आहे. आणि तेच दिलं जाणार जे एक्झाम मध्ये विचारत येतं. ठीक आहे. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग वगैरे सेटला नाहीये, तर आता क्वालिफाय झाले असेल, काहीतरी चुका झाली असतील, आता ते जे झाले त्यावर विचार न करता पुढच्या गोष्टीकडे तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल, ठीक आहे, त्यासाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते बघू शकतात. बॅच आहे आणि त्यात गणेश उत्सवाच्या निमित्ताने ही बॅच आहे. ही बॅच फक्त रेकॉर्ड नाहीये, तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. म्हणजेच फक्त रेकॉर्ड व्हिडिओ तुम्हाला बघायचं नाही, तर जे लाईव्ह होतं त्या सगळ्या गोष्टींवर तुमचं आज होणार आहे. ठीक आहे. लाईव्ह बॅचमध्ये तुमचा डायरेक्ट इंटरॅक्शन ह्यांच्यासोबत, शिक्षकांसोबत होतो. ठीक आहे. सो नक्कीच या बॅचमध्ये जेवढं होईल तेवढं तुम्हाला एनरोल करायचं आहे. ठीक आहे. सो
थांबते मी इथे. दोन्हीपैकी कोणत्या नंबरवर कॉल करायचे, बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचे आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. ओके, सो थांबूया तिथे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला दणक्यात शेअर अँड लाईक करायचे. थँक्यू सो मच.